मन धागा धागा जोडते नवा. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. भाग 39. मेघा, यू आर द वन फॉर मी. शुक्रवारी टेक्नोसिस विन झाले की शनिवार रविवार सुट्टी. अरे, सोमवारीही महाराष्ट्र दिन 1 मे, पुन्हा सुट्टी. 2 मे पासूनचे प्लॅनिंग सुरू. आर्याला सुट्टी असणार मे महिन्याची. बापरे, हिला आता बिझी कसं ठेवायचं हा प्रश्नच आहे. नाहीतर दिवसभर कॉम्प्लेक्सच्या गार्डनमध्ये धुमाकूळ, मित्रमैत्रिणींचे इंटरकॉमवर फोन, बाहेर जाता येताना दारांचे धडाधड आवाज आणि आजीची चिडचिड. तिच्या शिस्तीला सुरुंग लावत लाडकी नात खेळायला पसार झालेली असते. आर्याला कुठेतरी गुंतवावे लागेल. बघूया काय करायचे. मेघा, टेक्नोसिसचा विचार कर. अरे हो, टेक्नोसिस. एकदा का टेकओव्हर, सुप्रीम आणि टेक्नोसिस या दोघांनीही मान्य केले की मग विलिनीकरणाची प्रक्रिया सुरू होईल. टेक्नोसिसच्या नावाशी जोडली असलेली हरेक वस्तू, जागा, कर्मचारी, क्लायंट्स टप्प्याटप्प्याने सुप्रीम टेक्नॉलॉजीजच्या नावावर केले जाणार. आणि येणाऱ्या 6 महिन्यात टेक्नोसिसचे अस्तित्व नाहीसे होऊन दोघांची मिळून एकच कंपनी उरणार, सुप्रीम टेक्नॉलॉजीज. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील भारतातील नंबर 1ची कंपनी. राजीवजींचे स्वप्न पूर्ण. कसं छान वाटतं ना असं भव्य दिव्य स्वप्न पाहणं. राजीवजींचं स्वप्न पूर्ण करण्यात आपलाही सहभाग असणं. या विचारात हरवलेलीच की मेसेजचे नोटिफिकेशन वाजले. मिस जोशी, कॅन वी हॅव अ क्विक कॉल, जस्ट 5 मिनिट्स. मोबाईल हातात घेतला. यावेळी ऑफिस नंबरवरून मेसेज बघून हुश्य केले. राजीव, आता काय बोलायचे आहे? कोटेशन तर झाले ना सबमिट? मग काल ते म्हणाले उद्या दुपारी फोन करतो. मला वाटलं थट्टा करत आहेत. मेघा, काही महत्वाचं बोलायचं असेल तर? खूप विचार करून शेवटी मेसेजला उत्तर दिलेच, ओके. आणि मिनिटभरात लॅपटॉपवर व्हिडिओ कॉलची रिक्वेस्ट चमकू लागली. व्हिडिओ कॉल? क्विक कॉल म्हणाले. फोन कॉल ना? हे कॉन्फरन्स कॉल का करत आहेत? कॅमेराही ऑन ठेवावा लागेल, नाहीतर पुन्हा मिस जोशी, आर यू देअर असं सुरू होईल. त्या दिवशीच्या आठवणीने बऱ्यापैकी मोठ्याने हसली. केबिन रिकामीच होती. पाहणारेही कुणीच नाही. क्षणभर डोळे मिटत स्वतःला सावरले. चेहरा महत् प्रयासाने गंभीर ठेवतच व्हिडिओ कॉलच्या रिक्वेस्टवर क्लिक केले. हॉटेलची भव्य लॉबी नजरेसमोर आली. दूरवर ब्रेकफास्ट लाऊंज दिसत होता. बरीच संगमरवरी आयताकृती टेबले आणि प्रत्येकासमोर 2 लेदरच्या खुर्च्या. काहींवर गेस्ट बसलेले, काही रिकाम्या. पण राजीव कुठेच दिसेना. ही काय थट्टा आहे राजीव? व्हिडिओ कॉल करून कॅमेरासमोर कोणीच नाही. कुठे गेले हे? हॅलो म्हणू की नाही? या गोंधळात ती कॉल बंद करणारच होती की अचानक कॅमेरासमोर राजीवचा चेहरा. उभ्यानेच लॅपटॉपमध्ये वाकून बघावे असा. ती दचकून खुर्चीत मागे झाली. ओ, सॉरी, मी कॉफी आणायला गेलेलो. हातातील कॉफीचा मग टेबलवर लॅपटॉप शेजारी ठेवत आरामात चेअरवर बसत लॅपटॉप पायावर घेतला. हॅलो मिस जोशी, गुड आफ्टरनून. गुड मॉर्निंग टू यू. तिकडे 9:30 वाजले असतील ना? ती किंचितसे हसली. येस, मी ऑफिस कारची वाट बघत आहे. कैफ हालुकुम मिस्टर मेहरा? किंचितशा भुवया उंचावत हसतच तिने विचारलं. ओ, बिखैर अल्हम्दुलिल्लाह मिस जोशी. ओके, सो कैफ कानत रहला तुक बिल अल तयारा? मेघाने अरेबिक मधून विचारलेल्या तुमचा प्रवास कसा झाला या प्रश्नाने राजीवच्या भुवया प्रमाणाबाहेर उंचावल्या आणि चेहऱ्यावर हास्य मिश्रित आनंद. वा मेघा, अरेबिक शिकण्याचा प्रयत्न, ये बढ़िया है.
लम अस्ततिया अल नवम कथिरन ली अन्ननी कानत उफक्किर फिक वसलत अल फुंदुक फी असबा अल मुबक्किरन नमत अरबा सायत अना अतनावल अल फुतुर अलयन. एक मिनिट, हे काय आहे? तुमच्या प्रश्नाचे उत्तर. एवढे मोठे? हो. हे एवढे सगळे कसे समजणार मला? हे म्हणजे ग्रेड 1च्या विद्यार्थ्याला PhDचा अभ्यासक्रम शिकवल्यासारखे झाले. मग ते एक वाक्य अरेबिकमध्ये बोलायला कसं काय जमलं? ते तर मी सकाळपासून पाठ करत होते. ऑलमोस्ट 100-200 वेळा मनातल्या मनात म्हणून झाले. का? माझ्यासाठी पाठ केले? तुमच्या प्रवासाबद्दल प्रश्न विचारण्यासाठी. सो यू वेअर वेटिंग फॉर माय कॉल. त्याने कॉफीचा मग हातात घेत एक घोट घेतला. मगच्या आडून त्याची नजर मात्र तिच्या चेहऱ्यावरचा गोंधळ टिपण्यात हरवलेली. नाही, म्हणजे अगदी वाट नव्हते बघत, पण काही काम असेल महत्वाचं तर कराल फोन असं वाटलं म्हणून. बाकी काही नाही. नक्की? मेघा, वाट पाहायची आणि मग नाकारायचं हे बरंय. हो, अगदी नक्की. राजीव, मी वाट नाही पाहिली तरी तुम्ही फोन करणारच हे माहीत होते. ओके, पण मग ते जे काही बोललात त्याचा अर्थ काय आहे? मी पहाटे 4ला हॉटेलला पोहोचलो. साधारण 4 तासांची झोप झाली. नुकताच ब्रेकफास्ट झाला. त्याने हातातील कॉफीचा मग उंचावून दाखवला. मेघा, सगळे भाषांतर केले तुमच्यासाठी. फक्त पहिले वाक्य राखून ठेवले आहे. ते नंतर कधीतरी सांगेन. नाहीतर पुन्हा तुमचे डोळे मोठे आणि झुकी पलके. मग बोलणे होणार नाही. अरेबिक एवढे व्यवस्थित बोलता येते आणि म्हणे मी एक्सपर्ट नाही. काहीही तुमचं. तो किंचितसे हसला. देन आज आईने विचारले का की लाडूचा डब्बा कुठे आहे? त्याच्या प्रश्नावर तिचे डोळे मोठे झालेच आणि तोंडावर हात ठेवून हसू लागली. मान डोलावूनच त्याला हो विचारले असे सांगितले. सो काय सांगितले? त्याच्या आवाजात उत्सुकता. मेघा, माझ्याबद्दल तुम्ही घरी काही बोलता का? मला पटकन काही सुचलेच नाही. मग बाबांनीच सिद्धार्थचे नाव घेतले. व्हॉट? सिद्धार्थ? आता तोही हसू लागला. हो, बाबांना माहितीये ना की डबा तुमच्याकडे आहे, पण आईला कळलं तर 100 प्रश्न. ओके, डोंट वरी. आईंना सांगा डब्बा जपून ठेवला आहे. मेघा, तो डब्बा माझ्यासाठी किती प्रेशियस आहे हे आईंना माहीत नाही. हो, नीट जपून ठेवा असे म्हणत पुन्हा हसू लागली. मेघा, आता तर तो डब्बा काही मी परत करणार नाही. आईंना सांगून टाका हरवला म्हणून. अरे मेघा, राजीव आहे का कॉलवर? 1 मिनिट. SWC केबिनच्या दारात प्रकाश सर उभे अन मेघाचे धाबे दणाणलेले. एका क्षणात हसू गायब अन चेहऱ्यावर भीती. ती एकवार स्क्रीनकडे आणि एकवार त्यांच्याकडे पाहत होती. प्रकाश सरांचा आवाज ऐकून राजीवही गोंधळला, पण मेघा आधी त्याने स्वतःला सावरले. तिला नजरेनेच इट्स ओके, रिलॅक्स असे जाणवून दिले. मेघानेही मान हलवतच प्रकाश सरांना होकार दिला. या ना प्रकाश सर. धडपडतच चेअरवरून उठली आणि लॅपटॉप त्यांच्या दिशेने वळवला. हॅलो राजीव. प्रकाश सर मेघाच्या डेस्क जवळ आलेले आणि लॅपटॉपमध्ये बघत समोरच्या खुर्चीत आरामात बसले. गुड आफ्टरनून प्रकाश सर. हाऊ आर यू? मेघाशी बोलताना राजीवचा हसरा आवाज आता बऱ्यापैकी गंभीर होता. आय एम फाईन. सो राजीव, आता काय डिस्कशन? प्रकाश सरांच्या शेजारी उभी राहत मेघा स्क्रीनकडे पाहत होती आणि प्रकाश सर आलटून पालटून दोघांना. टेक्नोसिस. राजीवला विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर मेघा देऊन मोकळी. आणि स्क्रीनवर राजीव केसातून हात फिरवत हसत होता. मेघा, काय टेक्नोसिस? प्रकाश सरांनाही कळेल की मी टेक्नोसिससाठी फोन केलेला नाही. टेक्नोसिस? पण काल झाले ना सबमिट? मेघा, आता त्याचे काय? आता काय म्हणजे
ते टेकओव्हरचे पुढची सगळी प्रोसिजर ठरवत होतो. तिने अडखळतच उत्तर दिले. हो राजीव, नेक्स्ट प्रोसिजर आजच सुरू केले. प्रकाश सरांच्या मागे उभी राहत राजीवकडे पाहून हात जोडत प्लीज असे म्हणणारी मेघा आणि प्रकाश सरांच्या चेहऱ्यावरचे मिश्किल हसू. राजीव एकदा तिच्याकडे आणि एकदा प्रकाश सरांकडे पाहत गालातल्या गालात हसत होता. हो प्रकाश सर, आता मिस जोशी म्हणत आहेत तर केले सुरू. ये तो बढिया है. म्हणजे मेघा बेटा, तू आहेस अजून 6 महिने इथेच. गुड, करा प्लॅनिंग. मलाही खूप काही प्लॅन करायचे आहे. असे म्हणत हसत मेघाच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत प्रकाश सर निघून गेले. मेघा अवाक होऊन त्यांच्याकडे बघत होती. स्क्रीनवर राजीवही किंचित गोंधळात. कसले प्लॅनिंग? ती अडखळतच चेअरवर बसली. आय डोंट नो, त्याने खांदे उडवतच उत्तर दिले. आता पुढे काय बोलावे या गोंधळात दोघेही. सो बाय, माझी कार आली आहे. ओके बाय. मेघा, मी रात्री फोन करेन, पण आत्ताच सांगत नाही. अदरवाईज पुन्हा विचाराल का? हा का प्रश्न खूप कन्फ्युजिंग आहे. या काचे उत्तर माहीत असूनही माहीत नसल्याचा आव आणावा लागत आहे. राजीवला ऑल द बेस्ट करत तिने फोन बंद तर केला, पण प्रकाश सरांचे खूप सारे प्लॅनिंग हे शब्द मनात पिंगा घालत होते. रात्रीचे 11 वाजलेले. सर्वजण झोपले ना याची खात्री करून मेघाने पूरबला फोन लावला. फोन लावण्यापूर्वी आई झोपली आहे ना हे 2दा चेक केले. मी पूरबला फोन केला की आईचा अँटिना लगेच ऑन होतो. मी कितीही हळू आवाजात बोलले तरी तिचे तीक्ष्ण कान सर्व काही ऐकत असतात. कधी कधी तर न बोललेलं पण ती तिच्या मनाने अज्युम करत असते. मग माझ्यावर प्रश्नांची सरबत्ती. पूरब कसा आहे, कुठे आहे, काय करत आहे, हल्ली का नाही आला, जावयाच्या वर कौतुक तिला. असो, अरे किती वेळा रिंग झाली, झोपला की काय हा? मग मला मेसेज का केला की रात्री फोन कर, रहेजा प्रोजेक्ट विषयी बोलायचं आहे. छे, पूरब निशाचर प्राणी आहे, पार्टीज गाजवणारा. 2च्या आधी जांभई पण येत नाही त्याला. हॅलो मेघा, काय झालं? एव्हरीथिंग ओके ना? इतक्या उशिरा फोन? पूरबचा झोपाळलेला आवाज. ए शहाण्या, तू कधीपासून रात्रीच्या 11ला उशिरा म्हणायला लागलास? तिकडे दिल्लीमध्ये पहाटे 3ला घरी येणारा तू चक्क झोपला होतास. अन तेवढ्यात मेघाच्या फोनवर अजून एक फोन येत आहे हे जाणवले. पूरब, एक मिनिट. त्याला बोलण्यापासून तर अडवले. कॉल पाहिला तर राजीव पुन्हा का फोन करत आहेत? झाले की सकाळी डिस्कशन? उचलू का? नाही, आत्ता मला पूरबशी बोलायचं आहे. जाऊ दे, नंतर मेसेज करून विचारेन. पूरब, हां बोल. अगं तेच रहेजा, मी फाईल पाठवली ना तुला, आत्ता वेळ आहे ना? हो रे, म्हणून तर फोन केला ना. तू ओपन कर फाईल तुझ्याकडे. त्यानंतर साधारण अर्धा तास रहेजा प्रोजेक्ट प्लॅनवर चर्चा करण्यात मेघा आणि पूरब बिझी होते. पुढच्या 3 महिन्यांचे सिंगापूर, मुंबई आणि दिल्ली या 3ही ठिकाणी निरनिराळ्या टप्प्यात करायचे काम, त्याची आखणी करत डिस्कशन संपले. मग मेघा, आज आराम असेल, कोटेशन झाले सबमिट? येस, आराम, फ्रायडेपर्यंत. तसे टेन्शन आहेच, पण कामाचे प्रेशर नाही. अँड सगळे टीम मेंबर्स काय म्हणतात? सगळे टीम मेंबर्स का रश्मी? व्हॉट? रश्मी कुठून आली? मला काय माहित, गेल्या वेळी तूच विचारत होतास, यावेळी मी विचारले. मेघा, काहीही विचार करतेस. वी आर कलिग्स. आय डोंट थिंक सो. मेघाचा नाटकी आवाज. का? मग इतर कुणाबद्दल न विचारता तिचीच चौकशी का करतोस? मेघा, ती रश्मी, ते म्हणजे सहजच. आय डोंट नो यार, आय एम कन्फ्युज्ड.
ओके मिस्टर कन्फ्युज्ड, शांतपणे विचार करा, मग एक दिवस आपण निवांतपणे बोलू. शहाण्या, मी तुला सोडणार नाहीये. तू ये मुंबईला, मग बघते तुला. बोलू, नक्की बोलू. अँड हाऊ इज मॉन्स्टर साहेब? ए गधड्या, तुला बजावले ना मी राजीवजींना मॉन्स्टर म्हणायचे नाही म्हणून. तिचा रागीट आवाज ऐकून किंचित दचकला. ओके चिल. मग काय म्हणतात CFO? नाहीत ना इथे, सौदीला गेले आहेत. त्यांचाच फोन येत होता आत्ता. फोन उचलता न आल्याने केविलवाणा झालेला तिचा आवाज. मेघा, एवढ्या रात्री फोन? म्हणजे हो, अरे काहीतरी विचारायचे असेल. टेक्नोसिसचे रे. पण कोटेशन झाले ना सबमिट, आता काय विचारायचंय? पूरबचा गंभीर आवाज आणि त्यात काळजीही होती. आता काय विचारायचंय मला कसं माहिती? मेघा, मला पुन्हा SCP प्रद्युमन बनावे लागणार असं दिसतंय. का रे? माझी एक मैत्रीण आहे, ती आजकाल जराशी वेगळी वागतेय. कुछ तो हुआ है. पूरबचा आवाज मिश्किल होता, पण मन कुठेतरी दुखावलेलं. गप रे, कुछ भी नहीं हुआ है. टेक्नोसिस विन करायचे आहे, त्यानंतर पुष्कळ काम आहे. बस माझ्या आयुष्यात फक्त कामच काम आहे. हो का? हो, चल बाय, गुड नाईट. असं म्हणत तिने फोन कट केला. देवा, पूरब सारखा का राजीवजींबद्दल विचारत असतो? काय चाललंय त्याचं? आणि म्हणे मी वेगळी वागत आहे. मी तर तीच आहे, पूर्वीची मेघा. स्वतःकडे बघ. शहाणा अजूनही रश्मीबद्दल मोकळेपणाने बोलत नाही. म्हणे कन्फ्युज्ड आहे. पूरब अँड रश्मी नॉट बॅड, रादर एकदम झक्कास आहे. मी आता क्युपिडचा रोल प्ले करणार. तरीच मी विचार करत होते, रश्मीसारखी पूरबची चौकशी का करत असते? मला वाटलं तिला सुप्रीम प्रोजेक्टमध्ये काम करायचे नाही. त्या दिवशी बसून बोलले तिच्याशी, तर म्हणाली की पूरब सरांनीच सांगितले मेघा मॅम सोबत टेक्नोसिस टेकओव्हर प्रोजेक्ट कर, आणि पूरब सरांनी सांगितले तर माझ्या चांगल्यासाठीच असणार. असं बरंच जड जड बोलत होती. देवा, स्वभावाने दोघेही विरुद्ध टोक आहेत, पण जे असेल ते, ही जोडी जमवायला मज्जा येणार आहे. मेघाने फोन चेक केला. राजीवचे 2 मिस्ड कॉल्स होते. राजीवजींनी एवढ्या रात्री फोन का केला? मेघाने मोबाईलवर मेसेज टाईप केला. मिस्ड युअर कॉल, वॉज बिझी ऑन कॉल विथ पूरब, एनिथिंग अर्जंट? मेसेज वाचलेला तर दिसत होता, पण राजीवचे काहीच उत्तर आले नाही. असे काय हे? झोपले की काय एवढ्या लवकर? रात्री 1:30-2 पर्यंत मेल असतात त्यांचे. आज काय झाले? मी फोन करू का? 12 वाजले आहेत. नाही, नको. एवढ्या रात्री फोन करणं बरं दिसत नाही. पण त्यांनी तरी मेसेजला उत्तर द्यायचे ना. फोन बाजूला ठेवत लॅपटॉप उघडून एक नवीन काम सुरू केले. हे उद्या संध्याकाळपर्यंत संपवायचे असा निश्चय करत. दिल्लीच्या वसंत विहार फ्लॅटच्या बाल्कनीत उभं राहून पूरब समोरील बागेकडे पाहत होता. रस्ता रिकामा होता. रहदारीचा लवलेशही नव्हता. पण या शांततेत निवांत वाटत नव्हते, तर मनातला कोलाहल स्पष्ट ऐकू येत होता. मेघा, तू मला रश्मीबद्दल विचारत आहेस? तू कधीतरी हो म्हणशील या आशेवर होतो ग, पण आता ती आशा लोप पावतली आहे. मेघा, आय डोंट नो. तुझ्या तोंडून राजीवचं नाव ऐकताना मला त्रास का होत आहे? इट्स डिफिकल्ट यार. मेघा, तुझ्या मनात काय आहे ते तरी कळू दे ना. आय थिंक तुझं मनही राजीवमध्ये गुंतत चाललं आहे. हे मलाच वाटत आहे की तुलाही उमगलंय? रिट्स कार्लटन हॉटेलच्या बाल्कनीतून समोर उडणारे कारंजे एकटक पाहत राजीव स्तब्ध उभा होता. दिवसभर लागोपाठ मीटिंग्स करून थकलेला. मेघाला उत्साहाने फोन केलेला, पण तिचा मेसेज पाहून मन थाऱ्यावर नव्हते.
शांत वाटावे या हेतूने समोरील कारंज्यात मन रमवून पाहत होता. मोबाईलवर मेघाच्या मेसेजकडे क्षणभर पाहिले. उत्तर देण्यासाठी मेसेज टाईपही केला आणि सेंड न करताच डिलीट केला. पूरब, मेघा पूरबशी बोलत होत्या. ते फ्रेंड्स आहेत हे तर कळलं आहे, तरीही आत्ता त्याचं नाव वाचून मन अस्वस्थ आहे. मेघा अँड पूरब, डू दे लाईक इच अदर? असूही शकतं. कदाचित मी चुकीचा विचार करत असेन. कसं समजणार? मला बोलायचं होतं मेघासोबत. आजच्या मीटिंगबद्दल दिवसभर काय काय केलं सांगायचं होतं. त्यांनी काय केलं विचारायचं होतं. बट जे मला वाटत आहे ते मेघाला वाटतच नाही का? पूरबशी फोन करून बोलू शकता, मला फोन करू शकत नाही? एनिथिंग अर्जंट? एवढा फॉर्मल प्रश्न? जसे काही या फ्रेंडशिपमध्ये मी एकटाच आहे. काल रात्री एअरपोर्टपर्यंत आलात, रिलेशन 2 पावले पुढे गेले असे वाटले, आणि आत्ता या क्षणी बॅक टू स्क्वेअर वन अशी सिच्युएशन झाली आहे. 2 आठवड्यांपूर्वी होतो तसे. फॉर्मल कलिग्स, पुन्हा नव्याने सुरुवात करा. डोक्यात अनेक विचार घोंगावत असताना समोरील हे कारंजेही आनंद देत नव्हते. टेक्नोसिस प्रोजेक्टची संपूर्ण टीम आज हजर होती. त्यांना काही ठराविक कामे वाटून मेघाने लक्ष पुन्हा तिच्या कामावर केंद्रित केले. सकाळपासूनच एक ठराविक माहिती मिळवण्यात ती गुंतली होती. 1-2दा टॅक्स आणि सेल्स टीममधील मॅनेजर्सना जाऊन भेटली. शक्य तेवढ्या गोष्टींची नोंद करत एक्सेल फाईलमध्ये एक कोटेशन बनवत होती. डायरी उघडून पुन्हा एकदा राजीवने सांगितलेल्या टर्म्स नजरेखालून घालत विचार करत होती. राजीव, काल तुम्ही माझ्या मेसेजचे उत्तरही दिले नाही. मी नंतर फोनची वाटही बघितली, पण नाहीच. आज सकाळीही तेच. रागावला आहात का? मी काही चुकीचं बोलले का? सकाळी मी एक मेलही पाठवला तुम्हाला, पण त्याचाही नो रिप्लाय. काय बिनसले पुन्हा? काल सकाळपर्यंत सर्व छान होते. राजीव, वी बोथ आर मॅच्युअर. तरी पण ही फ्रेंडशिप समजून घेताना गोंधळ होत आहे. म्हणजे मोकळेपणी बोलावंसही वाटतं, आणि समोरच्याला काय वाटेल याचाही विचार त्याच क्षणी मनात डोकावतो. काय करावं सुचत नाही. पण जेवढी मी तुमच्या फोनची वाट बघते तेवढी तर कुणाच्याही फोनची बघत नाही, पूरबच्याही नाही. हे असं का तेही समजत नाही. अरे जिया, एवढं काय झाले? नको ना रडू. जिया शाळेच्या शेवटच्या मजल्याच्या जिन्याच्या कोपऱ्यात बसलेली, रडून डोळे लालही झालेले अन गोबरे गाल अश्रू पुसूनही ओलसरच. आर्या तिचे गाल पुसत तिला समजावण्याच्या प्रयत्नात. आर्या, 3rd प्लेस मिळाला आपल्याला. मला वाटले आपण नक्की फायनल्स पर्यंत जाऊ. डिबेटमध्ये सेमीफायनल राऊंडवर बाद होत 3रा क्रमांक मिळवलेली जिया आर्याची जोडी. आजच रिझल्ट्स सांगण्यात आलेले, आणि फायनल्सला पोहोचू शकलो नाही म्हणून सकाळपासून मुसूमुसू रडणारी जिया. अरे पण शाळेतून 3rd आहे आपली टीम. इट्स ओके. नाही, मला फर्स्ट यायचं होतं. अरे जिया, हे बघ, असा विचार कर. माझ्यासाठी ही स्कूल नवीन होती. मी कुणालाच ओळखत नव्हते. मग तू भेटलीस. आता डिबेटमध्ये मी एकटी तर भाग घेऊ शकले नसते ना. तू हिम्मत करून माझ्या सोबत आली, आणि सोबत राहून आपण किती छान फ्रेंड्स झालो. सो डिबेट हरलो तर काय एवढे? आपल्या फ्रेंडशिपने तर विन केलं ना. सो आपण जिंकलो. डिबेट फायनल नाही तर नाही. इट्स कॉम्पिटिशन. कुणीतरी हरणार, कुणीतरी जिंकणार. व्हॉट्स द बिग डील? जियाने चमकून आर्याकडे पाहिले. हातानेच पुन्हा गालावर ओघळणारे अश्रू पुसले. तू ना आत्ता सेम माझ्या डॅड सारखं बोललीस. बघ, म्हणजे अंकल आणि माझे थॉट्स किती मॅच करतात. आणि यावेळी नाही तर पुढच्या वेळी नक्की फर्स्ट येऊ. हाऊ डू यू नो? बस, आय नो. चल, डोंट क्राय. चिअर अप अँड स्माइल. मी तर नेक्स्ट मंथच्या समर कॅम्पचे प्लॅनिंग करत आहे. आर्या, तू पण ना.
एक संपले नाही तर लगेच नवीन काहीतरी सुरू. जिया रडवेल्या चेहऱ्याने आता हसत होती. अरे मग काय, डिबेट चॅप्टर संपला, आता समर कॅम्प में एन्जॉय करेंगे. नोटीस वाचलीस ना? हो, आय हॅव टू आस्क डॅड. बघूया मला परमिशन मिळते का. अरे डोंट वरी, मी भेटले ना अंकलला की समजावेन, ते नक्की पाठवतील. नक्की? अगदी नक्की. जियाचे गोबरे गाल ओढतच आर्या हसू लागली. राजीव हॉटेल रूममध्ये बॅग पॅक करत होता. संध्याकाळचे 7 वाजलेले आणि रात्री 11ची मुंबई फ्लाईट होती. सकाळपासून 2दा श्वेताचा कॉल येऊन गेलेला, पण बिझी आहे असे सांगत टाळलेला. आणि आता पुन्हा फोन वाजत होता. ती साधारण काय बोलणार याचा अंदाज होता, पण आता टाळणे शक्य नव्हते. न राहवून फोन उचलला. हॅलो खडूस भाई. श्वेताचे अतिप्रिय अभिवादन ऐकून राजीवच्या कपाळावर आठ्या पडल्या तरी गालावर हसू होते. बोल श्वेता, काय काम आहे? राजीवचा गंभीर आवाज. अरे वा, म्हणजे मी काही कामाशिवाय फोन नाही करायचा का? असे मी म्हणालो का? वॉर्डरोबमध्ये ठेवलेले एक्स्ट्राचे शर्ट्स आणि टाय बॅगमध्ये व्यवस्थित रचून ठेवले. मग हाऊस टेक्नोसिस प्रोजेक्ट गोइंग ऑन? श्वेताच्या आवाजातील नटखटपणा राजीवला समजला. गोइंग ऑन. कोटेशन सबमिट झाले. वेटिंग फॉर रिझल्ट्स. त्याचा तेवढाच रुक्ष स्वर. बस एवढेच? मग अजून काय सांगायचे? ओके, मी आता डायरेक्ट विचारते, मेघा कशी आहे? मेघाचे नाव ऐकताच मनात चलबिचल झाली. काल रात्रीपासून फोन केला नाही ना मेसेज. काही वेळ मेघाच्या विचारांपासून स्वतःला लांब ठेवायचं ठरवलेले. आणि आता श्वेताचा फोन. मिस जोशी ठीक आहेत? आय हाय, रविवारपर्यंत मेघा मेघा करत होता आणि आज मिस जोशी. राजीव, तुम किसको उल्लू बना रहे हो? श्वेता, काय काम आहे ते सांग. आय एम बिझी राईट नाव. मग कधी प्रपोज करतोयस मेघाला? राजीवच्या हातातून मोबाईल पडता पडता वाचला. व्हॉट? आर यू मॅड श्वेता? प्रपोज? इथे एकमेकांशी अजून धड बोलता येत नाही आणि म्हणे प्रपोज. श्वेता, जस्ट लीव इट. मेघा अँड मी, आवर रिलेशनशिप, इट्स कॉम्प्लिकेटेड. व्हॉट हॅपन्ड राजीव? सॉरी भाई, मी तसे बोलले, मजा केली रे. आय नो इट्स नॉट सिम्पल, पण काय प्रॉब्लेम आहे ते तरी सांग. आय डोंट नो. आय डोंट थिंक की मी मेघाबद्दल, आय मीन आय लाईक हर, पण व्हॉट इफ जर तिच्या आयुष्यात कोणी दुसरे असेल तर? राजीव, तुला असे जाणवलं का? श्वेता, आय डोंट नो. आय फील मी मेघाला भेटलोच नसतो तर बरे झाले असते. हे सगळे कन्फ्युजन, इट्स जस्ट काय करावे तेच समजत नाही. राजीव, सध्या तरी कलिग कम फ्रेंड्स आहात ना, सो इट्स ओके. थोडा वेळ दे तिला. आय पर्सनली फील शी इज द वन फॉर यू. शी इज द वन फॉर मी. श्वेता, इतकी स्वप्न बघू नको. कधी कधी स्वप्नांना अपूर्णतेचा शाप असतो. हे राजीव, अशी आशा सोडू नको. अरे मी, अभि, डॅड, मॉम, आनंद अंकल, रीमा आंटी, जिया, आम्ही आहोत तुझ्यासोबत. या, लेट्स सी. फोन ठेवून बॅग पॅक करून लॅपटॉप उघडला तर मेघाचा मेल दिसला. गुड इव्हनिंग मिस्टर मेहरा. शांघाय स्टील डीलचे वर्किंग पाठवत आहे. प्लीज चेक करून सांगता का ओके आहे का? सुप्रीम ऑफिस आणि काही कलिग्सकडून मिळालेल्या माहितीवर वर्किंग केले आहे. काही चूक असेल तर नक्की कळवा. मी पहिल्यांदाच एक्सपोर्ट डीलवर काम करत आहे. हां, आणि यासाठी नवीन कॉन्ट्रॅक्टची काहीच आवश्यकता नाही. हे मी असेच केले आहे. तुम्ही त्या दिवशी विचारले म्हणून. सी यू टुमॉरो. मेघा जोशी. राजीवने मेल 2-3 वेळा वाचला. जोडलेली एक्सेल फाईल ओपन करून पाहिली. मेघा, तुम्हाला कसे कळले की शांघाय डीलवर काम करण्यासाठी मला फारसा वेळ मिळणार नाही?
राजीव, तुमचे सर्व शेड्यूल मला माहीत आहे. उद्याचा दिवस टेक्नोसिस, शनिवारी खरगपूर, रविवार सोमवार सर्वजण सुट्टीवर आहेत. मंगळवार रात्री तुम्हाला शांघायला निघायचे आहे ना? मग? मेघा, हे परफेक्ट आहे, बट यू डोंट हॅव टू डू दिस फॉर मी. राजीव, आपण फ्रेंड्स आहोत ना, मग माझ्याकडून ही छोटीशी हेल्प. मेघा, मिनिटांपूर्वी डोळ्यांसमोर अंधकार वाटत होता. आय वॉज फीलिंग हेल्पलेस. पण आता आशेचा एक किरण दिसत आहे. त्याने न राहवून मेघाला फोन लावला आणि कारमध्ये बसून घरी निघालेल्या मेघाने एका क्षणात उचलला. हॅलो मिस्टर मेहरा. तिच्या आवाजातील खळखळाट ऐकतच पुन्हा हॉटेलच्या बाल्कनीत आला. आज समोरचे तेच कारंजे हवेहवेसे वाटत होते. तिच्या आवाजाप्रमाणेच हसरे आणि आनंदी. मेघा, यू आर द वन फॉर मी.